नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 2चा IMP टॉपिक. त्याच्यामध्ये तर मध्य कर्णदाह. तर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, भरपूर वेळा विचारले पण गेलेले आहे आणि कमेंट आली होती का विद्यार्थ्याची, मध्य कर्णदाह किंवा ओटायटिस मीडिया हा टॉपिक एक्सप्लेन करा. त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. त्यापूर्वी भरपूर स्टडी मटेरियल मी प्रोव्हाइड केलेलं आहे, चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे. ते जाऊन सर्वांनी बघायचं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ बघायचा आहे. क्वेश्चन पेपर पण 2-3 अपलोड केलेले आहे. तर चला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला पहिलं डेफिनेशन लिहायची. मध्य कर्णदाह म्हणजेच काय, तर ज्यामध्ये बघू, कोणत्याही कारणाने ज्या वेळेस मध्य कर्णाला दाह होतो त्यास आपण मध्य कर्णदाह असे म्हणतो. सगळ्यात सोपी डेफिनेशन. याच्या डेफिनेशन सारखं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण आपण कोणत्या डिसीजची डेफिनेशन नाही तयार करू शकत. तरी आपण याच्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर टाईप्स बघा, 2 टाईप्समध्ये त्याचं डिवाइड, 3 टाईप्समध्ये जर डिवाइड केलेलं आहे. एक येतं ॲक्यूट, येतं ॲक्यूट म्हणजे कमी वेळेसाठी, ॲक्यूट ओटायटिस मीडिया. नंतर येतं क्रॉनिक सप्युरेटिव्ह ओटायटिस मीडिया. तर याच्यामध्ये क्रॉनिक आणि ॲक्यूट हे लक्षात ठेवायचं मेन, म्हणजे पुढचं नाही ठेवलं तर काही हरकत नाही. क्रॉनिकमध्ये काय होतं, जास्त काळ दीर्घकाळ चालणारा असता आजार, आणि ॲक्यूटमध्ये थोड्या काळासाठी अचानक आणि तीव्र वेदना देणारा अचानक होतो. समजलं? ॲक्यूट कळाला. नंतर क्रॉनिकमध्ये बघा, दीर्घकालीन चालणारा संसर्ग ज्यामुळे कानातून वारंवार पू येतो, म्हणजे आपल्याला दीर्घकाळ चालणारा आहे. आता हा क्रॉनिक म्हणल्यावरच लक्षात ठेवायचं. ए म्हणजे ए अगोदर येतं म्हणजे ताबडतोब होणारा. क्रॉनिक म्हणजे सी लांबपर्यंत जातं ना, म्हणजे तेच लक्षात ठेवायचं आपल्या अशा प्रकारे. तर सी काय होतं, क्रॉनिक म्हणल्यावरती जास्त वेळ चालणारा आहे तो, दीर्घकालीन. तर ज्यामध्ये कानातून वारंवार पू येतो आणि कानाचा पडदा फाटू शकतो, हा जास्त क्रॉनिक म्हणल्यावर हा थोडा डेंजर असतो. त्यानंतर ओटिस मीडिया विथ द इफ्युजन. तर इफ्युजनमध्ये काय होतं, तर संसर्ग नसतानाही मध्य कर्णामध्ये चिकट स्राव साचतो. आधी तर काय होणार आहे, इन्फेक्शन असणार आहे कशाचं नाही, त्याला दाह होणार आहे का नाही, परंतु तरी सुद्धा कानामधून काय होणार आहे, चिकट स्राव किंवा चिकट द्रव येणार आहे, साठते. याला आपण काय, इफ्युजन. त्यानंतर येतं कॉजेस, कारणे बघू आपण. श्वसन संस्थेचे विकार. जेव्हा आपल्याला श्वसन संस्थेचे विकार म्हणजे आपल्याला श्वसन संस्थेचे म्हणजे सर्दी खोकला किंवा टॉन्सिलायटिसमुळे, कानामुळे काही एखाद्या वेळेस पोहोचला संसर्ग, एखादा इन्फेक्शन झालं, तर आपला मध्य कर्णदाह होऊ शकतो. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा आजार झाल्यानंतर संसर्ग. त्यानंतर जंतुसंसर्ग. जंतुसंसर्ग म्हणजेच काय, हे सर्वात मुख्य कारण आहे. सर्वात मुख्य कारण काय आहे, कारण जंतुसंसर्ग आपल्याला तेव्हाच होतो. तर कोणत्या जीवाणूमुळे होतो, स्ट्रेप्टोकोकस आणि निमोनिया. स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आणि हिमोफिलियस इन्फ्लुएन्झा आणि मोरॅक्झिला. तर विषाणू कोणते, सर्दीचा विषाणू, इन्फ्लुएन्झा निर्माण करणारे विषाणू. जे इन्फ्लुएन्झा निर्माण करणारे विषाणू असतात त्यांच्यामुळे आपल्याला जंतुसंसर्ग होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन कारणे जे श्वसन संस्थेचे विकार, जंतुसंसर्ग, युरेशियन नळीतील दोष, युस्टेशियन नळीतील दोष. तर हे मेन पाठ करायचे. युस्टेशियन नळी मध्य कर्णामध्ये कशाशी जोडली जाते, जी आतमध्ये आपल्या नळ्या असतात, तर त्या नळीचं नाव येते युस्टेशियन नळीचे दोष. तर कशाशी जोडले असतात आणि कानाच्या हवेचा दाब नियंत्रित करतात. जर ही नळी सूज किंवा कफ झाला ह्या नळीमध्ये, तर बंद होऊन मध्य कर्णात हवा खेळती राहत नाही आणि तिथे द्रव साठू लागतो, तर संसर्ग होतो. नंतर जोखमी घटक. कोणकोणते, ॲलर्जीमुळे पण होऊ शकतो एखाद वेळेस. धूळ किंवा परागकणाच्या ॲलर्जीमुळे युस्टेशियन नळीला सूज येते आणि त्यामुळे आपलं काय होतं, मध्य कर्णदाह होतो. वातावरणातील बदलण्यामुळे होतो, कारण जास्त थंड किंवा वातावरण झालं तरी पण होऊ शकते, जास्त थंड हवेमुळे. आणि अयोग्य पद्धतीने दूध पाजणे. तर बाळाला किंवा आपल्या कोणाला पण अयोग्य पद्धतीने दूध पाजल्यामुळे, लहान मुलांमध्ये शक्यतो तर होऊ शकतो. त्यानंतर धूम्रपानामुळे पण होतो. साईन सिम्पटम काय बघू आपण याच्यामध्ये. तर काय, कान दुखणे. आपल्याला तर मेन म्हणलं कानाचा दाह म्हणल्यावर कान दुखणारची, एकदम तीव्र टोचल्यासारखे वेदना होणारे. बहिरेपणा पण येऊ शकतो, कानातून श्राव पण येऊ शकतो, ताप पण येते, कानात आवाज येतात, शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो, कानात गुंग करतं. त्यानंतर येतं मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण त्याला अँटीबायोटिक्स देणार आहे, म्हणजे जो संसर्ग झालेला आहे तर त्यासाठी अँटीबायोटिक्स पण देणार आहे आपण, ॲमॉक्सिलिन. त्यानंतर येतं आपलं पेनकिलर PCM देऊ शकतो आपण. त्यानंतर डिकॉन्जेस्टंट
म्हणजेच युस्टेशनल नळी, जी आपली युस्टेशियन नळीतील सूज कमी करण्यासाठी नाकात टाकायचा थेंब असतो ह्यो. त्यानंतर शस्त्रक्रिया. तर शेवटचा उपाय असतो आपला, जर औषधोपचाराने फरक पडला नाही तर आपण हे काय करतो, मायरिंगोटॉमी करतो. नंतर अँटी ॲलर्जेटिक्स, म्हणजे ॲलर्जी होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्याला अँटी ॲलर्जेटिक्स देतो. त्यानंतर नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, वेदनाशामक औषधी देणे, शेक द्यायचा आहे, कानाची स्वच्छता ठेवायची, रुग्णाला शिक्षण द्यायचं आहे, जोरात शिंकायचं नाही, जोरात नाक शिंकायचं नाही किंवा शिंक द्यायची जोऱ्यामध्ये. त्यानंतर औषधांचा वापर करायचा आहे आणि औषधाचा वापर करत राहायचा आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे, कमेंट करायची आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.